नमस्कार. तर आज म्हण घेऊया, एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात. अर्थ अगदी सोपा आहे. संभ्रमावस्था, मनाची संभ्रमावस्था. काय करू, कुठे जाऊ, कसं करू, हे करू का ते करू, तळ्यात का मळ्यात. कारण काय आहे, प्रत्येकाच्याच मनाची कित्येक वेळेला निर्णय घेताना हीच अवस्था होते, तळ्यात का मळ्यात. आता उदाहरण सांगते. तिचं लग्न ठरलं, मोठी खरेदी सुरू झाली, साड्यांच्या दुकानात गेली. दुकानदारांनी ह्या साड्या समोर टाकल्या. आता कुठल्या रंगाची पैठणी घेऊ, ही घेऊ का ती घेऊ. दोन्ही पैठणींवर मन जडलं. याला म्हणायचं एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात. त्याचा 12वीचा रिझल्ट लागला. खूप चांगले मार्क पडले आणि आश्चर्य म्हणजे नीट मध्येही चांगले मार्क पडले आणि CET मध्ये पण खूप चांगले मार्क पडले. आता त्याच्या मनाची द्विधा अवस्था झाली. कुठे जाऊ, मेडिकलला जाऊ का इंजिनिअरिंगला जाऊ. तर एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात. इकडे जाऊ का तिकडे जाऊ. संभ्रमावस्था, अनिश्चितता, मनाचा नीट निर्णय न होणे. अजून एक सांगते, त्याला खूप चांगली नोकरी परदेशात लागली, चांगला पगार, चांगलं पॅकेज वगैरे वगैरे. भारतामध्ये त्याचं मन गुंतलं होतं. एक तर इथला बॉस सुद्धा त्याचा पगार वाढवून द्यायला तयार झाला आणि आई वडील त्याचे इथं होते. त्यामुळे त्याचं मन द्विधा झालं, परदेशात जावं का भारतात राहावं. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात. मंडळी, उदाहरणं आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, कॉमेंट करायला विसरू नका.